सण सुवासिनींचा, महिलांच्या आनंदाचा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणून आपण या मकर संक्रांतीची सुरुवात आहे ती करतो. श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचे जे सुगड पूजन आहे, ज्याला आपण बोळके काही ठिकाणी म्हटलं जातं, काही ठिकाणी खण असं म्हटलं जातं, त्याची आपल्याला पूजा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आहे ती आपण कृतीसहित पाहणार आहोत, की आपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीने आपण पूजा आहे ती करायची आहे. प्रत्येक महिन्यात जे सूर्याचे राशी परिवर्तन होते त्याला संक्रांत म्हणतात. वर्षभरात एकूण 12 संक्रांत येतात. प्रत्येक महिन्यात एक असते. मात्र मकर संक्रांतीला विशेष असं महत्त्व असते. या दिवशी सूर्य मकर राशीतून धनराशीत प्रवेश करतो. त्यामुळे याला मकर संक्रांत असे म्हटले जाते. नवीन वर्ष 2025 मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हा सण आहे तो 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी असते. भोगी ही 13 तारखेला आहे. दुसऱ्या दिवशी संक्रांत म्हणजे 14 तारखेला आहे आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे ती 15 तारखेला असणार आहे. मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आहे आणि या दिवशी जो शुभ कालावधी आहे तो म्हणजे सकाळी 8:54 ते सायंकाळी 4:54 हा शुभ कालावधी असणार आहे. या कालावधीमध्येच आपल्याला सुगड पूजा करायची आहे, वौसालाही जायचं आहे आणि विडेही आपल्याला याच कालावधीमध्ये आहे ते घ्यायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल. चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. आपण पूजा कशी करायची हे पाहूया. काळ्या व तांबड्या रंगाची सुगडही आपल्याकडे उपलब्ध असतात. कोणत्याही प्रकारची जरी आपल्याकडे असतील तरीही चालते. खरं तर सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. सुगड म्हणजे सुघटित असा घट. या सुगडात शेतातील धान्य ठेवून त्याची पूजा आहे ती करण्याची प्रथा आहे. यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू भरतो याची माहिती आहे ती प्रथम आहे ती पाहूया. यामध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे की हरभरा, गाजर, ऊस, शेंगदाणे, बोरे, तीळ, गूळ, वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ज्वारीचा हुरडा, गव्हाच्या लोंब्या, अशा प्रकारचं जे साहित्य आहे हे सर्व काही त्यामध्ये भरलं जातं. त्यावेळेस आपण सुगड घेतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित आहेत ती बघून घ्यायची आहेत, जेणेकरून ती व्यवस्थित असावे, त्याला कुठेही चिरा गेलेल्या किंवा खराब झालेलं नसावं, अशा प्रकारचं व्यवस्थित आहे ते आपल्याला बघून आहे ते घ्यायचं आहे. तुमच्याकडे याला नक्की काय म्हणतात ते सांगा. आमच्याकडे सुगड किंवा खण असं म्हटलं जातं. तुमच्याकडे जर वेगळं जर काही शब्द असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. प्रथम आपण सुगड आहेत ती स्वच्छ पुसून आहेत ती घ्यायची आहेत. यानंतर आपल्याला सुगडाला एक धागा आहे तो बांधायचा आहे, तो म्हणजे कलावा. कलावा आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. तो कसा असतो तो तुम्हाला मी स्क्रीनवरती नक्कीच दाखवीन. ज्यामध्ये आपण पूजा करतोय त्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. तो कलावा आहे तो आपल्याला त्या सुगडाला आहे तो बांधायचा आहे. तुमच्याकडे जर नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथे नक्कीच तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही आणू शकता. किंवा तुमच्याकडे जी सुतगुंडी असते त्याला आपण हळद कुंकू लावून ते लाल पिवळा जरी धागा तयार केला तरीही चालू शकतो, तोही चालतो. घरात प्रत्येक महिलेची सुगडे ही वेगवेगळी असावीत. पूजा ही एकाच ठिकाणी तुम्ही केली तरी चालते. जी सुगड आहे ती वेगवेगळी असावीत. या सुगडांना आपण हळदी कुंकवाचे पट्टे आहेत ते ओढून घ्यायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी तुळशीची पण 5 सुगडे आहेत ती घेतली जातात. आमच्याकडेही जी तुळशीची आहेत तीही 5 सुगडे आहेत, तुम्हाला नक्कीच पूजेमध्ये दिसतील. आता या तुळशीच्या सुगडांना लेकरवाळू सुगडे असंही म्हणतात. तुमच्याकडे पण जर अशी तुळशीची सुगडे घेतली जात असतील तर त्याला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगूया. आता आपण पूजा मांडणीला सुरुवात आहे ती करूया. पूजा मांडणी आपण कशी करायची. पूजा मांडणी आहे ते आपण देवघरासमोर करू शकतो किंवा देवघराच्या बाजूलाही तुम्ही करू शकता. घरातील सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा आहे ती करायची असते. आपण ज्या ठिकाणी सुगडांची पूजा करणार आहोत ती संपूर्ण जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्या जागेवरती आपल्याला पाट किंवा तुम्ही चौरंगही ठेवू शकता, ते आपल्याला मांडायचं आहे. त्यावरती पिवळे किंवा लाल वस्त्र आहे ते अंथरून घ्यायचं आहे. प्रथम आपल्याला गणपतीची पूजा आहे ती करायची असते, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आहे ती गणपती पूजेने होते. 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती 1 रुपया ठेवायचं, थोड्या अक्षदा ठेवून
त्यावरती गणपती म्हणून सुपारी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. गणपती बाप्पांचा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप आहे ती गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षदा, फूल, धूप आहे ते सर्व काही दाखवून आहे ते घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही ठेवायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला पूजा आहे ती प्रथम करून घ्यायची आहे. यानंतर सुगड ठेवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आपण सुगड ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला तांदळाच्या राशी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. थोडे थोडे तांदूळ आहेत ते ठेवायचे आहेत. ज्याप्रमाणे मी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे आपण ठेवायचे आहेत. आता माझ्याकडे तुळशीची सुगडं आहेत त्यामुळे मी तुळशीच्याही सुगडांना तांदळाची रास आहे तीही घालून घेत आहे. तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही फक्त तुमची जेवढी सुगड आहेत त्यालाच फक्त तुम्ही तेवढीच ठेवा. यानंतर तांदळाच्या राशीवरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपण जी सुगड आहे त्या सुगडांना अगोदरच आपण तयार करून ठेवलेला आहे. लाल धागा बांधलेला आहे. यानंतर हळदी कुंकवाचे आपण पट्टेही ओढून घेतलेले होते तर ते आपल्याला तसेच तेथे ठेवायचे आहेत. त्या प्रत्येक राशीवरती आपली सुगडं आहेत ती 5 सुगडं आपली आणि 5 तुळशीची आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला वंशाचं जे साहित्य आहे ते आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे. बऱ्याच भागामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे आहे ते भरलं जातं. आपण कशा प्रकारे भरायचं आहे की आपल्याला सुगडांमध्ये सर्वप्रथम आपल्याला पांढरे तीळ आहे ते भरायचे आहेत. आपल्याला दुसरं कोणतंही जे साहित्य वंशाचं आहे ते प्रथम आपल्याला त्यामध्ये भरायचं नाही. प्रथम आपल्याला पांढरे तीळच आहेत ते त्यामध्ये भरायचे आहेत. यानंतर जो गूळ आहे तो गूळ आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे आणि गूळ भरून झाल्यानंतरच आपण जे आपलं बाकीचं जे सर्व काही साहित्य आहे ते आपल्याला सुगडामध्ये भरून घ्यायचं आहे. ऊस, गाजर, शेंगदाणे, त्याचबरोबर बोरे, तीळ, वाटाणा, वालाच्या शेंगा, गव्हाच्या लोंब्या हे सर्व काही साहित्य आता आपण भरून घेऊया. तुमच्याकडे जेवढे उपलब्ध आहे साहित्य तेवढं तुम्ही भरू शकता. जितकं जास्त भरेल तेवढं चांगलं असतं. जेवढं आपल्याकडे आहे तेवढं भरू शकता. तुमच्याकडे जर याच्यापेक्षाही जास्त जर भरलं जात असेल तर तुम्ही भरा. आमच्याकडे एवढंच आहे ते भरलं जातं म्हणून मी तेच भरलेलं आहे. आपल्याकडे प्रत्येकच गोष्ट असावी असं नाही. त्याच्यामध्ये एखादी जरी गोष्ट नसली तरीही चालते. तिळाचे किंवा गुळाचे जे पदार्थ आपण तयार करतो ते सुद्धा आपण त्यामध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या आहेत तेही आपण त्यावरती ठेवायच्या आहेत. तुळशीच्या सुगडांवरती पण आपण हे सर्व साहित्य आहे ते अशाच प्रकारे आहे ते सर्व भरून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला एक विडा आहे तो आपल्याला तेथे ठेवायचा असतो. विडा हा आपल्याला तांबूल म्हणून हा ठेवायचा असतो. विडा हा आपण त्या पूजेची दक्षिणा म्हणून आहे तो आपल्याला ठेवायचा असतो. 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती खोबरे, खारीक, सुपारी, बदाम आणि हळकुंड आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. अशा प्रकारे तो विडा ठेवून त्या विड्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व काही पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे. नंतर संपूर्ण सुगडांना आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपण फूल आहेत ते प्रत्येक सुगडाला आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. सर्व सुगडांना आपण धूप दीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण नमस्कार आहे तो करायचा आहे. नमस्कार करत असताना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे. आपल्या घरातील जी बरकत आहे ती अशाच प्रकारे आहे ती वाढू दे अशीच आहे ती आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे. यानंतर जो आपण पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तो आपल्याला दाखवायचा आहे. घरातील देवांना तुळशीलाही आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर गाईलाही आपल्याला नैवेद्य आहे तो खायला द्यायचा आहे. सुगड पूजा आहे ती काहींच्या ठिकाणी भोगीला केली जाते तर काहींच्या ठिकाणी संक्रांतीला केली जाते. तुमच्या ठिकाणी ज्या पद्धतीने केली जाते जशी तुमची परंपरा चालत आलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ही सुगड आहे ती उघडी पडू नये म्हणून काही ठिकाणी आहे ती झाकली जातात. आपल्या बरकतीला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून अशा प्रकारे आहे ती झाकून ठेवली जातात. तुमच्याकडे जर अशा पद्धतीने झाकून ठेवली जात असतील तर तुम्ही ठेवू शकता. आमच्याकडे काही झाकण्याची पद्धत नाही त्यामुळे आम्ही काही झाकत नाही. अशा प्रकारे सुगडांची पूजा आहे ती केली जाते. यानंतर ववसायला आहे ते आपण जातो. ववसायला जाताना तुमच्याकडे यातील जर 1 किंवा 2 सुगड नेत असतील तर त्या पद्धतीने आपल्याला न्यायचे आहेत. यातील एक जे सुगड आहे ते आपल्याला तुळशीजवळ ठेवायचं आहे आणि एक जे सुगड आहे ते आपल्या घरातील देवाजवळ आहे ते ठेवायचं आहे. आणि काही ठिकाणी अशी पद्धत असते की आपण जाताना जे सुगड नेतो ते मंदिरामध्ये ठेवलं जातं आणि तेथील जे सुगड आहे ते आपण
घेऊन यायचं असतं, तिथे दुसऱ्या कोणी ठेवलेलं असतं, ती अशी पद्धत असते. तर काही ठिकाणी अशी पद्धत असते की महिला एकामेकीला सुगडं आहे ते देत असतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आमच्याकडे सुगडं आहे ते कोणाला दिली जात नाहीत, पण जो ववसा आहे, जे ववशाचं साहित्य आहे ते एकमेकींना आहे ते दिलं जातं. तर आमच्याकडे आम्ही तशा पद्धतीनं करतो. जसं तुमच्याकडे असेल तशा पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण सुगडाची पूजा आहे ती संक्रांतीच्या दिवशी आहे ती करून घ्यायची आहे. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.